काही जरी झालं ना मी व्हिडिओ सोडणार, व्हिडिओला मागे पुढे नाही बघणार, व्हिडिओ सोडणार. मित्रांनो मी तुमचा DSK डायरेक्ट आलो आहे गादीवरून उशीवर मागे आहे बघा. पप्पाची गाडी आली, आता पप्पा बी आले आणि आम्ही बी आता व्हिडिओमध्ये आता व्हिडिओची सुरुवात झाली आहे मित्रांनो. टाइमपास चालू आहे बघा. टाइमपास चालू आहे पप्पा, मस्त बसायचं मोबाईल बघायचा, आम्ही त्यांच्या भोवती बसलेलो चाललंय की नाही गेलं म्हणे काम. लयच अवघड काम आहे मित्रांनो. तुम्ही पप्पा तुम्ही आले का तिला जास्त पावर झाली माहिती का? लगेच पळाली माझी. स्वयंपाक करत होती ती. असं काय बरं दीपक, काय दिसते का व्हिडिओ? दीपक ना लय आळशी झालाय. आळशी झालो तर मी काम बी करतो मग झोपत होत नाही आजकाल. रात्रभर झोपल्यानंतर झोप नाही होत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता कुरड्या पापड काय काय बनवलं तुमच्या घरी तर आमच्या घरी पार्सल पाठवून द्या. एवढी का सुजली मम्मी तू? खरंच काय झालं? मम्मीला तेल जास्त झालं. तेलामुळे थोडी होते ते. तेलामुळे सुचतं बाबा माणूस. थोडे दिवस राहिले. तेलामुळे सुचतंय. आता मी सुजलेली पुढे हात पाय पाय सुजल्यावर माणूस राहत नसतं बरं का मित्रांनो. माझे पाय इतके मरणाचे सुजले विचारायची सोय. यांचं वेगळंच चालू आहे. लग्नाला जायचंय यांचं वेगळंच चालू आहे. म्हणजे सामूहिक विवाहाला जाऊया आपण बघायला. भारी येते तुला काय माहिती. सामूहिक विवाह बघायला जाऊया म्हणे. यांचं वेगळं चालू आहे, तिचं वेगळं चालू आहे, तिचं वेगळं चालू आहे, माझं वेगळंच चालू आहे. लोक भिकारी समजतील ना साडी कशी. काही बोलली मम्मी कॅमेरा चालू आहे ना हे बघ नाही साडी अशी साडी घालून गेल्या लग्नाला काय म्हणते बरं लोक. काय केलं साडीला बघा काय केलंय. शिवानीने काय केलं हे साडी. शिवानी हे काय केलं साडीला? ते माग कशी पाठीत पडले कशी वकिलानी करते म्हणजे तसं मागे जा मागे जा. असं काय धंदा बरे असं कर. तू कॅमेरा कसा पकडतोय आधी म्हणून दिसतंय. आता दिसतंय बरोबर. तुमच्या घरी कुरड्या पापड केले असले तर ह्या DSKला पाठवून द्या. म्हणजे तळीन तळीन आणि मला सुजून टाकलं खाऊन खाऊन. पापड मला पापड्या मात्र पापड्या आणले टेन्शन. पापड्या मस्त घेऊन आलोय. बाकी काय चाललंय सगळ्यांचं कशा आहात म्हणजे असताल तुम्ही तर स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ. म्हणजे थोडासा टाइमपास चालू होता मग ते विषयी. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे मी काहीतरी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही वेट करा. बाकी काय बोल. हे व्यायाम करत नाही. हे व्यायाम न केलं ना तर मग त्याच्यामुळे हे सगळं होतं. व्यायाम म्हणजे कमीत कमी चाललं तरी पाहिजे. मला असं वाटतं चाललं ना तर फरक पडतो. हे बघा आरसा आहे आपला. आजकाल आरशात व्हिडिओ काढणं बंद केलं मी कारण आरशामध्ये व्हिडिओ काढता काढता काय व्हायला लागलं प्रॉपर व्हिडिओ निघत नाहीत म्हणून असं डायरेक्ट व्हिडिओ काढणं चालू केलं आहे की नाही. हे बघा आत्ता आमचा फोन चालू होता. आमच्या फोनमध्ये आम्हाला आत्ता जस्ट नाव निदर्शनात आलं की आम्हाला जावं लागणार आहे मुंबईला. हेच मला सांगायचं होतं की मुंबईला जाणार आहे आम्ही अर्जंट. आता अचानक ठरलंय मित्रांनो आता मुंबईला जावं लागणार म्हणून. बघू अजून काही फिक्स नाही आहे पण जायचं आहे. पण मला काही मिळ वाटणार नाही. काही शिवानीला एकदा विचारू कारण आत्ताच आजीचा फोन आला होता. आजी म्हणे तुम्ही दोघंजण या म्हणे लवकर. काय माहिती काय काम आहे मला पण नाही माहिती. सांगा पण नाही फोनवरची. म्हणलं बघू आता काय काय. थांबा तुम्हाला थोड्या वेळात येऊन भेटतं मित्रांनो. आता कसं माहिती का थोडं कट करतो आता. दुकानात निघायचंय थोड्या वेळात मस्तपैकी. आता आवरलंय. पंखा तर बाकी राहिला. पंख्याचं तुम्हाला काय सांगू कसा तसं म्हणलं पंखा. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला हरकत नाही तुम्ही म्हणसान की व्हिडिओ पण मागं पुढं होत आहेत. व्हिडिओ पण टायमिंगवर येत नाही येतं असं का व्हायला लागलं काय व्हायला लागलं तुला काय म्हणजे. पण व्हिडिओ टाकायचा सध्या मूडच बनत नाही आहे. म्हणजे आतून इच्छाशक्ती काय झालं काय की एकदम स्लो काउंटिंग चालू आहे. व्ह्यूज वगैरे एकदम प्रॉपर नाही आहे. जसे पाहिजे तसे भेटत नाही आहे. त्यामुळे जरा मूड ऑफ चालू आहे.
आणि त्याच कारणास्तव मी व्हिडिओ जरा मागं पुढं करतोय. मोबाईल ठेवायचा प्रयत्न करतोय इथं की मला तिथे कूलरचं, त्याच्यामुळे म्हणलं आता काय करावं काय की नाही. आता मस्तपैकी मोबाईल ठेवायला जागा बनली मी. हां ती शिवानी आली मला. हे बघा नमस्कार टी व्ही लाजत करते. तेच व्हिडिओचा विषय ते झालेला आहे सध्याच्या काळामध्ये. मूड म्हणजे असं आहे की नवीन काही विचार केला तर ते व्हिडिओ लई जातात 4,000 5,000 1,500 2,000 हे असेच व्हिडिओ चालतात. त्यामुळे सध्या एवढं काही म्हणजे इंटरेस्ट म्हणजे थोडा लो व्हायला लागला आहे माझा. त्याला असं म्हणायला हरकत नाही. सर कॉन्फिडन्स लो झाला थोडा, पण काही हरकत नाही. हो कॉन्फिडन्स लो झाला आहे पण हिंमत नाही हारलो मी, एवढं लक्षात ठेवा. मी बोललो नाही. कसा विषय माहिती का, मला तरी वाटतं काहीतरी कांड झालाय आयडीला. कारण कसा विषय माहिती का, जसे पाहिजे तसे व्ह्यूज भेटत नाही, मग जसं पाहिजे तसा मूड पण नाही भेटणार व्हिडिओ मध्ये, असा विषय. यस तेच तर प्रॉब्लेम आहे. आणि विषय म्हणजे काही येऊ कसं येऊ, व्ह्यूज 2 जरी आले ना तरी आम्ही हिंमत हारणार नाही भाऊ. करणार म्हणजे करणारच शब्द आहे आपला. काही पण आम्ही नाही घाबरत. व्हिडिओ बंद कधीच नाही होणार. 1 दिवस लेट पण बंद नाही. 2 दिवस व्हिडिओ नाही येणार पण व्हिडिओ येणार. आपला व्हिडिओ मागं पुढं होत नाही. तुम्ही म्हणता आज काम करू राहिलो कारण मी उभा राहून व्हिडिओ काढतो. इकडे खाली बसायला जागा नाही. आणि आता हे धरलं कूलरवर धरलंय म्हणलं जरा, कारण असं वरती झालं का मग मोबाईल शेक होतो. त्यामुळे म्हणलं चला व्हिडिओ काढून घेऊया. हां आता आम्हाला जायचं आहे, मुंबईला जायचा विचार चालू आहे. बघू आज तर वाटतं आजारी पडले. आता विचार चालू आहे, बघू जर जमलं तर संध्याकाळी आज, नाही तर मग तुम्हाला कळलंच पुढच्या व्हिडिओमध्ये कुठे आहे काय नाही. डायरेक्ट जर मुंबईला पोहोचलो तर पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. आणि हां आपण सोमवारी लाईव्ह जाणार आहोत मित्रांनो, त्यामुळे तुम्ही सोमवारी संध्याकाळी 9:30 वाजता बरोबर वॉच करायला विसरू नका. बरोबर वॉच करायचं, कोणी मिस करायचं नाही लाईव्ह. त्यामुळे भेटू आपण तुम्हाला संध्याकाळी 9 वाजता आहे की नाही. या व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं, काही तथ्य काहीच कारण नाही. तुम्ही मला शिवानीची दिनचर्या दाखवा तर तुम्हाला सांगतो शिवानीकडं मोबाईल नाही आहे सध्याच्या काळामध्ये, कारण शिवानीचा मोबाईल झाला आहे खराब. त्यामुळे शिवानीकडे मोबाईलच नाही आहे, त्यामुळे ती व्हिडिओ शूट करू शकत नाही. तर आमचा कॅमेराचा विषय चालू होता. तर कॅमेराचा विषय असा आहे की मी समजा आता कॅमेराचा तुम्हाला सांगतो कमीत कमी 50-60 हजार रुपयाचा कॅमेरा आहे छोटावाला गोप्रो. तर कॅमेरा घ्यायचा नाही, वाटेल तेवढं व्ह्यूज जातील त्याचा विषय नाही राहिला. पण सध्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो मला यूट्यूबकडनं म्हणजे जे व्ह्यूज जशा प्रकारे चालू आहे त्या प्रकारे हिशोबामध्ये मला नाही वाटत की ते 50,000 मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तर ते मला भेटतील अशी अपेक्षा मला नाही वाटत लवकर. कारण मी आता ह्या मोबाईल घेतला होता यूट्यूबच्यासाठी. तर हा मोबाईल म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या मोबाईलच्या भरोसावर खूप जास्त नाही कमवले, ह्या मोबाईलचे अर्धेच पैसे कमवले असतील. 80,000चा माझा आयफोन आहे, तेवढेच पैसे आले. आता तुम्हाला सांगा मोबाईल ते क्लॅरिटीचा विषय, मी जर कॅमेरा जरी विषय केला ना तरी असं काम होऊन बसतं. म्हणून मी जरा मागं पुढं बघतो, कारण मला दुकान आहे माझं, तर दुकानामध्ये इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट करायला लागते. मी जर असं दुसऱ्या वायफाय गोष्टीमध्ये घुसलो तर ते जरा वेगळं होऊन जाईल. त्यामुळे शिवानीकडे कॅमेरा नाही आहे कोणताच, ते जे माझ्या मोबाईलमध्ये शूट होतं आणि तेच आम्ही दोघं शूट करतो तेच तुम्हाला दिसतंय. नवीन काही नाही दिसत काय की नाही. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत ना मित्रांनो. लगेच 50,000 रुपये म्हणजे कमी किंमत नाही ना काय की नाही. 50,000 काही कमी किंमत थोडी. आता आम्ही छोटं मोठं काम करतो, छोट्या मोठ्या कामावरती आमचं चलतं, थोडंफार चलत राहतं. पण त्याच्या सेविंगमध्ये आता असं नाही माहीत तुम्हाला मी की मी घेणार नाही आहे, मी वस्तू घेणार पण सध्या नाही घेणार. कारण सध्या मी पोस्टपोन केली त्या गोष्टीमुळं. आणि EMI वगैरेचं तर मला ते बिलकुल परवडतच नाही. कारण आपलं असं असतं की हँड टू हँड डायरेक्ट कॅश टाकायची, वस्तू उचलून आणायची, असा विषय. उचलून आणायची वस्तू. तुम्हाला आवाज वगैरे क्लिअर येत असेल आय होप. तर मी व्हिडिओ चेक करतच मला माहीत पडेल आहे का नाही. तर त्यामुळं गोप्रोचा मी ते कॅमेराचा प्लॅन मी स्थगित केला. आणि मला सध्याच्या काळामध्ये दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यामुळे मी थांबलो. आणि जे काही येतात पैसे आम्ही म्हणजे थोडंफार सेविंग करून घेतो. यूट्यूबच्या वर्षात तुम्हाला सांगतो 4 महिन्याला एक पेमेंट येतो, त्या पेमेंटमध्ये ते पेमेंट उडायला 10 मिनटं लागत नाही आहे की नाही. कारण थोडंफार इकडे तिकडे खर्चले गेले पैसे. काय तुम्हाला तर माहितीच आहे, आता बघणारे व्हिडिओला माहिती आहे महागाई किती झालेली सगळ्या गोष्टीमध्ये. सगळ्या गोष्टी महाग आहेत, कुठं ॲडजस्टमेंट होत नाही. आणि बघू. आणि राहिलं मुंबईचा विषय तर आम्हाला जायचंच आहे. आता आम्ही जाणार आहे, बघू. आज संध्याकाळी गेलो तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल, आणि नाही गेलो तरी तुम्हाला आम्ही दिसू. आणि तुम्ही म्हणसाल की नवीन व्हिडिओ येत नाही आहे, पण आता थोडं प्रयत्न करतो आहे. थोडं मागं पुढं होतील व्हिडिओ, पण थोडंफार तुम्ही पण सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. कारण कसं आहे
तुम्ही सपोर्ट करा आमच्या जोडीला, बाकी काही करत नाही आपल्याकडे. सपोर्ट राहू द्या तुमचा आता. व्ह्यूज डाऊन झाल्या ना, काही जरी झालं ना, आम्ही व्हिडिओ सोडणार. व्हिडिओला मागं पुढं नाही बघणार. व्हिडिओ सोडणार. एक दिवस लेट होईल हे खरं आहे. एक दिवस लेट. मोटिवेशन घ्यायचं असं ना माझ्याकडून घ्यायचं. कोणाला चॅनल बनवण्यास मदत पाहिजे असेल तर मला सांगा, बिलकुल तुम्हाला मदत करेल मी, काहीच विषय नाही. आणि बाकी काहीच बोलत नाही आता. आता झालाय, चला 10 वाजले, आपला टाईम संपलेला आहे. तुम्हाला मी डायरेक्ट दुकानात जाऊन भेटतो. दुकानात मम्मी गेलेली, पप्पा गेलेले. आता हिला हिचं काम आवरायचं आहे, तिला तिचं काम आवरू देऊया आणि आपण आपलं काम आवरूया. तुम्ही पण तुमचं काम आवरा. चला आता चाललो आम्ही दुकानामध्ये. तर कट नाही करीत व्हिडिओ, बंद नाही करीत, अजून थोडा बाकी थांबा. दुकानामध्ये काम चालू आहे. अशा प्रकारचं गोल्डन प्रिंट बनवतो आम्ही. गोल्डन प्रिंटचे पुस्तकं बनवतो. सर्व्हिस बुक, थिसेस, ब्लॅक बुक बाइंडिंग, वयाची बाइंडिंग, सगळे बाइंडिंग, प्रिंटिंग, सगळे कामं करतो आम्ही. आणि बघा पप्पा इथं काम करायले, मी इथं बसलेलो आहे, मी बी करतोय. मी रात्रीच काम करून ठेवलं. तिकडे माझी 2 पुस्तकं खूप लावले होती खाली. कसं बसले बघा मोबाईल आपण करून. त्याचे हेडफोन लावले बघा मस्तपैकी. लवकर काय खराब नाही व्हायचे का बरं इथे मित्र? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरासं समजून सांगा. काय आलं कमेंटमध्ये मित्रांनो, जरासं मम्मीला समजून सांगा की बाबा हेडफोन नका घालत जाऊ तुम्ही, कानाला त्रास होईल. 100 रुपयाचे हेडफोन आणता आणि घालता, त्याने खूप त्रास होतो कानाला. समजून सांगा मित्रांनो. हे बघा हां. आणि हे तिकडे बघा हे पुस्तक चालू आहे. हे मी बनवलं आहे, किती भारी दिसतंय बघा बरं, छान दिसतंय, किती मस्त आहे. हे वरचं ब्लॅक प्रिंट पूर्ण मी बनवलं आहे, किती भारी वाटतं बघा बरं. पूर्ण एकदम ग्लोमध्ये आहे, लॅमिनेटेड प्लस सगळंच आहे. भारी वाटते. मोबाईल काही सुटा ना इकडे. हां हे वही आहे, त्याला कटिंग बाकी आहे अजून. बघा कोऱ्या रजिस्टरच्या पानाच्या वह्या आहेत. इकडे काम चालू आहे. हां मस्त दुकानात येऊन आता मस्त दुकानात येऊन बसलो मित्रांनो. मस्त नाही बसलो, बाहेर बघा ऊन पडले, मरणाचं ऊन आहे इथं. उन्हामुळे पूर्ण हालत खराब होती, काय सांगावं तुम्हाला. इथं काय एक पंखा चालू आहे छोटा, तर पंख्यावर काही हवा लागत नाही. आणि पंखा चालू केला तिकडे पेपर उडतात, त्यामुळं काही विषयच नाही. आणि मला तरी असं वाटतंय, हो तुम्हाला काय वाटतं खरंच आयडी आपल्या आयडीला काहीतरी हॅक झालं असेल ना, काहीतरी झालं असणार असं वाटतं ना तुम्हाला? 100%. हां कारण व्ह्यूज आधी एवढे चांगले येत होते ना, डायरेक्ट 1000, 2000, 1500 अशा व्ह्यूज यायला लागल्या. काहीतरी मला तरी वाटतं की आयडीवर काहीतरी कार्यक्रम झालेला आहे असं वाटायला मला. आयडीचा काहीतरी गडबड घोटाळा केलेला असणार आहे की नाही? तवाच एवढं डाऊन चालणारच नाही, विषय नाही येणार. कारण आमच्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारची कमी मला तरी वाटत नाही. मला नाही वाटत आणि कोणालाच नाही वाटत, बघणाऱ्याला पण नाही वाटत. कारण जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना माहिती आहे, जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना रेग्युलर माहिती आहे. हे बघा जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना तर माहीतच आहे. कारण सगळे चांगले कमेंट करतात, सगळे पॉझिटिव्ह कमेंट करतात. कोणी असे आजपर्यंत एवढं 2 वर्ष 2-2.5 वर्ष 3 वर्ष झाले असेल. पुस्तक झालं शांती वारी पप्पा चिटकवते. कुठे गेलं आता चिटकवायसाठी हे आणले फेविकॉल. फेविकॉल नाही SR 505 आहे, हे बाहेर चिटकतं. जे प्लास्टिक रबर लागतं लावायचं ना ते. हा हे बघा आताचे हेडफोन निघले मित्रांनो. तुम्ही चांगल्यापैकी कमेंट करा हेडफोनसाठी. तुम्हाला सांगालो मी, मम्मी खूप हेडफोन वापरती आणि थोडाफार मम्मी चलत जाय, व्यायाम करत जाय, कंपल्सरी आहे. तुला काय वाटतं आपल्या आयडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार ना, किंवा केलेला असू शकतो, काय वाटतं तुला? 100% केलं नाही. कारण आधी एवढे व्ह्यूज चांगले चालत होते, 30,000, 35,000, 40,000 शॉर्ट पण व्हिडिओ एवढे भारी भारी चालत होते. आणि आता डायरेक्ट एवढं कमी झाले, म्हणजे काही ना काही गोष्ट असू शकतो का नाही? हो मला तरी वाटतं मित्रांनो. आता जाऊ द्याच्या विषयी, आता बघू आपण काय आहे काय नाही. तो सॉल्ट रोटेशन तर करू. ते आत्ताचा फोन आला होता सकाळी मुंबईला जायसाठी. हा मग मित्रांनो गिरायक आलंय, कस्टमर आलंय, तुम्हाला 2च मिनिटात भेटतो परत. कोटिंग झालेली आहे बघा मित्रांनो, हे बघा. आणि इकडे मम्मी परत एकदा बघून घ्या. आता तुम्हाला मी नवीन एका व्हिडिओसोबत भेटणार आहे. व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. एकदा फायनल तुम्हाला पुस्तक दाखवतो मी कसं आहे कसं नाही. पप्पा दाखव बरं जरा. हां हे बघा किती भारी झालं बघा बरं. पूर्ण गोल्डन लॅमिनेटेड आहे बघा. लॅमिनेशन बिमिनेशन सगळं हे सगळं आम्ही बनवतो.